हॅलो एव्हरीवन, आपल्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। जसं तुम्ही व्हिडिओचं टायटल बघितलं असेल किंवा थंबनेलमध्ये बघितलं असेल की आजचा व्हिडिओ असणार आहे BMC नॉट क्लिअर। मग कशा पद्धतीने स्वतःला ॲनालाइज करायचं आहे आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट घडवून आणायची याबद्दल हा व्हिडिओ असणार आहे। हा व्हिडिओ बनवण्याचं मेन रिझन गेल्या 3-4 दिवसापासून BMCचा रिझल्ट लागण्यापासून अनेक विद्यार्थ्यांचे कॉल्स येत आहेत, मेसेजेस येत आहेत। जेवढ्यांना शक्य होईल तेवढ्यांना मी रिप्लाय देण्याचा ट्राय करतोय, त्यांच्यासोबत बोलण्याचा ट्राय करतोय। अजूनही बरेच मेसेजेस कॉल्स पेंडिंग आहेत हे मला माहिती आहे, बट जेवढ्यांसोबत डिस्कस झालं त्यांच्यासोबत डिस्कस केल्यानंतर जे काही कळालं त्याविषयीचा आजचा व्हिडिओ असणार आहे की जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांचे ना कॉमन डाऊट्स आहेत आणि म्हणून मी एक हा व्हिडिओ बनवण्याचं ठरवलं की जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांपर्यंत अजून पोहोचणं शक्य झालेलं नाही, ज्यांच्यासोबत बोलणं अजून पॉसिबल झालेलं नाही, कदाचित त्यांना हा व्हिडिओ हेल्प करेल। बोलणं प्रत्येकासोबत होईलच येणाऱ्या काही दिवसांमध्ये, बट तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला एक मदत करेल। सो व्हिडिओ काय आहे की BMCचा रिझल्ट जो लागला त्या BMCच्या रिझल्टमुळे बऱ्याच जणांना डिमोटिवेटेड फील झाल्यासारखं झालं, ज्यांचं सिलेक्शन झालं नाही। बऱ्याच जणांना डिप्रेस फील झाल्यासारखं वाटलं। काही जणांनी तर इथपर्यंत प्रश्न विचारला की सर सगळ्यात मोठी गोष्ट झाली ती म्हणजे सेल्फ डाऊट। हा क्वेश्चन अराईज झाला। सेल्फ डाऊट काय तयार झाला? सेल्फ डाऊट तयार झाला की एवढ्या दिवसापासून प्रिपरेशन करतोय जवळपास, बट 3-4 वर्ष झाले, स्कोर जो आहे ना हा स्कोर स्टक झाला। मग ह्या सगळ्या विद्यार्थ्यांचे कॉमन प्रॉब्लेम्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय करणार आहोत, डिस्कस करणार आहोत। तर सुरुवात करूया। ज्या विद्यार्थ्यांसोबत बोलणं झालं त्यामध्ये 2 प्रकारचे विद्यार्थी प्रामुख्याने आढळले। नंबर 1, ज्यांचा स्कोर मागच्या ज्या 200 मार्कच्या एक्झाम आहेत ह्या 200 मार्कच्या एक्झाममध्ये 150, 160 आणि 145 या रेंजमध्ये काय करतोय, व्हेरी करतोय। आणि दुसरे आणि BMCला तो स्कोर आला 55 to 61, 62 ह्या रेंजमध्ये, म्हणजे सिलेक्शन न झालेल्या रेंजमध्ये। थोडक्यात सांगायचं, ज्यांचं सिलेक्शन 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, मॅक्सिमम 7-8 मार्कने राहून जात आहे, असे विद्यार्थी। आणि दुसरे विद्यार्थी आहेत ज्यांचा स्कोर, ज्यांनी 2-3 वर्षापासून प्रिपरेशन केलं आहे, बट स्कोर जो आहे हा 110 ते 130 पर्यंत येतो आहे आणि BMCला देखील 40 ते 50 मध्ये स्कोर आला। पहिली गोष्ट ही की ज्या विद्यार्थ्यांचा स्कोर इथे स्टक झाला आहे, म्हणजे 55, 61 BMCला किंवा इथे, आता बरेच जण असेही आहेत ज्यांचा मागच्या एक्झाम्सला स्कोर चांगला होता, ऑन ॲन ॲव्हरेज स्कोर चांगला होता, बट BMCला ब्लंडर केला, तो 30-40 पर्यंतच आला। अशा विद्यार्थ्यांनी घाबरायचं नाही आहे। हे एका एक्झामचं ब्लंडर आहे, याचा अर्थ असा होत नाही की तुमचा अभ्यासच झालेला नाही आहे। यासाठी मी तुम्हाला एक चेकलिस्ट देणार आहे। प्रत्येकाने ही चेकलिस्ट यूज करा आणि स्वतःला ॲनालाइज करा की आपण कुठे स्टँड करतो या सर्व प्रिपरेशनमध्ये, आणि त्यावरनं मग पुढचं तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा रुटीन असेल, तुमचं शेड्यूल असेल, तुमची स्ट्रॅटेजी असेल ती तुम्हाला बनवायची आहे। आता महाट्रान्सकोसाठी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितली होती ती सगळ्यांनी यूज करायची आहे। हे जे मी सांगतोय हे येणाऱ्या पुढच्या एक्झामसाठी यूज करायचं आहे, बट स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स लो होऊ नये म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। सुरूया, चला बघूया मग। आणि दुसरे विद्यार्थी ज्यांचा स्कोर 110 ते 130 मध्ये आहे आणि BMCला देखील 40-50 मध्ये आहे आणि 2-3 वर्षापासून प्रिपरेशन करत आहे असे आहेत। अगोदर मी ह्या विद्यार्थ्यांविषयी बोलतो ज्यांचा स्कोर इथे आहे। बाळांनो, तुम्हाला सिरियसली काम करायची गरज आहे। कशावरती? तुमच्या कन्सेप्ट्सवरती। कशावरती? कन्सेप्ट्सवरती आणि अभ्यास करण्याच्या स्ट्रॅटेजीवरती। तुम्हाला इन्स्टंट सक्सेस पाहिजे म्हणून ही गोष्ट होत नाही आहे। म्हणजे काय, एक्झाम आली, एक्झामची डेट आली, 1 महिन्या 2 महिन्यावरती एक्झाम आली की सर आम्ही काय करतो, त्या एक्झामचं प्रिपरेशन स्टार्ट करतो, छोट्या छोट्या नोट्स यूज करतो, पटपट 1-2 महिन्याच्या ड्युरेशनमध्ये संपवण्याचा ट्राय करतो। ना MCQ प्रॅक्टिस करतोय, ना टेस्ट अटेम्प्ट करतोय, फक्त रिव्हिजन रट्टा मार। इव्हन मुलं आहेत जे फक्त मॅरेथॉन बुक्समधनं प्रिपेअर करताय, असेही मुलं आहेत। फक्त मॅरेथॉन बुक्स हे रिव्हिजनसाठी असतात, ते रिव्हिजनसाठी बेस्ट आहेत, बट दे आर नॉट फॉर द प्रिपरेशन। मॅरेथॉन बुकमधनं प्रिपरेशन होत नाही, मॅरेथॉन बुकमधनं रिव्हिजन होते। ही पहिली गोष्ट समजून घ्या। रिव्हिजन साठी मॅरेथॉन बुक यूज केलं चालेल, बट प्रिपरेशनसाठी तुम्हाला नोट्स यूज करायचं आहे आणि या नोट्समधनं डिटेलमध्ये शिकायचं आहे। हे झालं ह्या विद्यार्थ्यांसाठी की तुमच्या कन्सेप्ट आणि स्ट्रॅटेजीवरती तुम्हाला अजून खूप काम करायचं आहे। तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनचा सोर्स, तुमच्या नोट्सचा सोर्स चेंज करा, डिटेल नोट्स यूज करा, कारण तुमच्या नोट्समध्ये बराचसा डेटा नाही आहे, आणि मेथडॉलॉजी चेंज करा। फक्त लेक्चर किंवा रिव्हिजन करू नका, त्यासोबत तुम्हाला MCQ हे प्रॅक्टिस करायचेच आहेत, कारण एक्झामला जाऊन आपल्याला
MCQ सॉल्व करायचे आहेत. हे झालं ह्या विद्यार्थ्यांविषयी. दुसरे आहेत आपले 150 ते 160 किंवा ह्या रेंजमध्ये स्कोर असणारे, ज्यांचं सिलेक्शन थोड्या मार्क्सवरनं राहतं आहे, यांच्याविषयी मला आज जास्त बोलायचं आहे. कारण हेच जे विद्यार्थी आहेत ते जास्त टेन्शनमध्ये आहेत की सर खूप वर्ष झाले, 4-5 वर्ष झाले प्रिपेअर करतोय, पण सिलेक्शन तर मिळत नाही आहे. स्कोर पण इतका जातो आहे की प्रिपरेशन सोडता पण येत नाही आहे आणि धरावं तर सिलेक्शन होत नाही आहे. कारण स्कोरच असा आहे, राहतं फक्त 2-3 मार्कने सिलेक्शन आहे. मानू तुमचं चुकत काही नाही आहे. कदाचित तुमची एक्झामला ॲप्रोच करण्याची पद्धत चुकत असेल, म्हणजे पेपरच्या दिवशीची पद्धत, किंवा तुमची जो फुल लेंथ टेस्ट सिरीजवाला जो पार्ट आहे तो कमी पडत असेल, किंवा तुमचं सिलेक्शन आता थोड्यावर राहिलेलं असेल. कदाचित येणाऱ्या पुढच्या 2 ते 3 एक्झाम ज्या आहेत त्यामध्ये तुम्ही सिरियसली प्रिपरेशन अजून कंटिन्यू केलं तर तुमचं सिलेक्शन हे 100% होणार आहे, याची गॅरंटी मी देऊ शकतो. का? कारण तुम्ही त्या लेवलपर्यंत येऊन पोहोचलेले आहात. फक्त एक काम करा, मी जी चेकलिस्ट तुम्हाला देतोय ते तुम्ही केलं आहे का हे एकदा चेक करा. पहिली गोष्ट, तुम्ही लेक्चर्स किंवा नोट्स जे असेल ते याच्यामधनं तुमचा सगळा सिलेबस कंप्लीट केलेला आहे का. म्हणजे काय सर, एवढा स्कोर येतोय बट 1-2 असा टॉपिक असेल, 1-2 असा सब्जेक्ट असेल जो माझा वीक आहे, ज्याच्यामध्ये स्पेसिफिकली माझे मार्क्स जातात. जसं बऱ्याच जणांना BMCला सर स्ट्रक्चरचे न्यूमेरिकल सॉल्व करण्यामध्ये थोडीशी अडचण आली, सर फॉर्म्युला रिकॉलिंग थोडंसं जमलं नाही, शेवटच्या दिवसामध्ये थोडी व्यवस्थित रिव्हिजन झाली नाही. स्कोर आला चांगला बट थोडे 1-2 मार्क्स ना रिकॉलिंगच्या प्रॉब्लेममुळे गेले, किंवा मग फॉर्म्युले वगैरे आठवले नाही, एखादा सब्जेक्ट वीक असेल तो सब्जेक्ट अगोदर नीट करून घ्या. हे झालं तुमचं रिव्हिजन आणि सिलेबस. टिक मार्क असेल वेल अँड गुड, जर नसेल की सगळा सिलेबस किंवा काही सब्जेक्ट्स बाकी आहे तो अगोदर कंप्लीट करा, इथे टिक मार्क करण्याचा ट्राय करा. सेकंड थिंग, तुम्ही लेक्चर आणि नोट्स केल्यानंतर एक्झामच्या आधी तुमच्या सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन कंप्लीट होते का, हा प्रश्न दुसरा स्वतःला विचारा. रिव्हिजनचं टाइम टेबल बनवता का. टाइम टेबल बनवल्यानंतर BMCचा जो पेपर होता त्या पेपरच्या अगोदर सगळ्याच सब्जेक्टची मी रिव्हिजन केली होती का. सगळ्या व्हॅल्यूज, सगळे फॉर्म्युलेज रिवाईज झाले होते की एखादा सब्जेक्ट राहून गेला होता आणि नेमकं त्याच सब्जेक्टमधनं क्वेश्चन्स आले आणि त्यामुळे ते क्वेश्चन मला अटेम्प्ट करता आले नाही, असं काही झालं का. जर असं झालं असेल तर तिथे तुमचे 1-2 मार्क्स गेले असतील. मग जी एक्झाममध्ये, ज्या एक्झामच्या सिलेबसमध्ये जेवढ्या गोष्टी मेन्शन आहे की हे एवढे टॉपिक तुम्हाला करायचे आहेत, मग ते सगळे टॉपिक मी करतो का. जसं फॉर एक्झाम्पल महाट्रान्सकोविषयी मी बोलतो. बरेच विद्यार्थी विचारतात सर महाट्रान्सकोला FM करायची गरज आहे का, एखादा सब्जेक्ट ऑरला सोडला तर नाही चालणार का. बाळांनो, मेरिट 70+, 75+ लागतं आहे. 200 मार्कच्या एक्झाममध्ये मेरिट 170+ लागतं आहे. तुम्ही एक सब्जेक्ट सोडून रिस्क कशी काय घेऊ शकता सांगा बरं. त्याच्यातनं 3-4 क्वेश्चन्स जर आले तर ते तुमचे सिलेक्शन डिसाइडिंग फॅक्टर नाहीत का ठरणार, बरोबर की नाही. म्हणून रिव्हिजन ही सगळ्या सब्जेक्टचे मी प्रॉपर करतो का, जे सिलेबसमध्ये मेन्शन आहे त्या सगळ्या सब्जेक्टची. ही सेकंड चेक की मी BMCच्या किंवा मागच्या सगळ्या एक्झाममध्ये ही सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन केली होती की एखादा सब्जेक्ट ऑरला सोडला होता. बाळांनो, जर तो सोडला असेल प्लीज कंप्लीट करून घ्या. इथे टिकमार्क चेक करा, माझी राईट आहे की रॉंग आहे, त्यानुसार पुढे जा. एक बनवा, नोटबुक घेऊन बसा, हे नोटबुकमध्ये लिहा. तिसरी गोष्ट, सर मी MCQ पुरेपूर सॉल्व केले होते का. एका सब्जेक्टवरती, एका युनिटवरती ॲटलिस्ट 100, 150, 200 MCQs मी सॉल्व केले होते. ते MCQs सॉल्व करताना मला किती वेळ लागतो हे चेक केलं होतं, कारण एक्झामला तुम्हाला टाईममध्ये क्वेश्चन सॉल्व करायचे. मग मी टायमर लावून क्वेश्चन सॉल्व केले होते का, MCQs टायमर लावून सॉल्व केले होते का, हे अगोदर चेक करा. नसतील केले काय होतं, काही क्वेश्चन बघा, प्रत्येक सब्जेक्टचे शेवटचे युनिट्स, जसं सॉईल मेकॅनिक्सचा तुमचा स्टॅबिलिटी ऑफ स्लोप्स हे प्रत्येकाचं वीक असतं. जर तुम्ही इकडे याच्यामध्ये गेला स्ट्रक्चरमध्ये तर स्टिफनेस मॅट्रिक्स, फ्लेक्झिबिलिटी मॅट्रिक्स हे प्रत्येकाचं वीक असतं. RCCमध्ये गेला डिझाईन ऑफ स्लॅब, हिच्या डिटेलमध्ये कोणी जात नाही स्लॅबच्या डिझाईनमध्ये. हे का होतं, लास्टचे जे टॉपिक्स आहेत ते आपण कधी त्यावरती जास्त क्वेश्चन प्रॅक्टिस करत नाही किंवा त्यावरती जास्त फोकस करत नाही. मग अशा जे छोटे टॉपिक्स उरलेले आहेत, जे कोपऱ्यामध्ये कुठेतरी आहे, ज्याच्यातनं क्वेश्चन्स आले आणि ते क्वेश्चन्स नाही जमले, त्याचे MCQ मी प्रॅक्टिस केले होते का. नसतील केले तर ते करा. MCQ प्रॅक्टिस हीच तुम्हाला तुमच्या सिलेक्शनपर्यंत घेऊन जाणार आहे. MCQ प्रॅक्टिस आणि टेस्ट सिरीजचं महत्त्व मी मागच्या व्हिडिओत सांगितलं आहे, तो व्हिडिओ आपल्या चॅनलवरती जाऊन तुम्हाला बघायचा आहे. नेक्स्ट गोष्ट आहे तुमचं लास्ट आणि व्हेरी इम्पॉर्टंट सिलेक्शनमधली टेस्ट सिरीज. आता जेवढ्या ह्या विद्यार्थ्यांसोबत माझं बोलणं झालं,
ज्यांचा स्कोर ह्या रेंजमध्ये आहे, ह्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ह्या 3 स्टेप प्रामाणिकपणे फॉलो केलेल्या आहेत हे मी सांगू शकतो. मी तेवढ्या विद्यार्थ्यांसोबत बोललो. सगळ्यांनी केलं आहे. सर लेक्चर केल्या, रिव्हिजन केलं आहे, MCQ यूथचं बुक 2-2 वेळेस सॉल्व केलं, SSC JEEचे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. MPSC मेन्स जी अगोदर ऑब्जेक्टिव्ह व्हायची तिचे देखील सगळे पेपर्स सॉल्व केलेले आहेत. सगळ्यांमध्ये एक लॅक दिसतं, म्हणजे 50 पैकी फक्त 3-4 जणांनी टेस्ट सिरीज दिलेली आहे. कोणती टेस्ट सिरीज? फुल लेंथ टेस्ट सिरीज. 50 पैकी फक्त 5 जणांनी ही टेस्ट सिरीज दिलेली आहे. 50 जणांनी हे कंप्लीट केलेलं असेल, असे 50 जण असतील तर त्याच्यातल्या फक्त 5 जणांनी प्रामाणिकपणे 5, 7, 8 किंवा 10 फुल लेंथ टेस्ट सिरीज दिल्या आहे. कुणी एक दिली, त्याच्यात स्कोर कमी आला, त्यानंतर टेस्ट सिरीजच दिली नाही, सर भीती वाटली. कुणी टेस्ट सिरीज दिल्या नाही म्हणून काय झालं? कॉमन प्रश्न तुम्हाला सांगतो. सर एक्झाममध्ये टाईम पुरला नाही. सर रिजनिंगच्या एका क्वेश्चनवरती स्टक झालो म्हणून GS-GK सॉल्व करता आलं नाही. आता सकाळीच एका विद्यार्थ्यासोबत बोललो, त्याचं म्हणणं होतं सर रिजनिंगचा एक क्वेश्चन सॉल्व करता करता इतका टाईम गेला की GS-GKचे क्वेश्चन पूर्ण अटेम्प्ट पण करता आले नाही. त्याला समथिंग 55 की 56 मार्क्स आहेत. त्याने एक क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी 5 ते 7 मिनिटांचा वेळ वाया घातला आणि ह्या 5 ते 7 मिनिटांमध्ये तो क्वेश्चन सॉल्व पण नाही झाला, त्याला तो मार्क्स तर नाहीच मिळाला. बट पुढचं जे GS-GK आहे ते सोडून दिलं. कदाचित 7 मिनिटांमध्ये त्याने GS-GKचे अजून 5-6 क्वेश्चन्स बरोबर केले असते तर कदाचित तो आज सिलेक्शन लिस्टमध्ये असता. पण हे ब्लंडर का झालं? माहितीच नाही ना एक्झाम ॲप्रोच कसा ठेवायचा, रिजनिंगला किती वेळ लागतो, कोणता क्वेश्चन अटेम्प्ट करायचा आहे, कोणता क्वेश्चन स्किप करायचा आहे, याबद्दल काही माहितीच नाही आहे. का? कारण कधी टेस्ट सिरीज दिलीच नाही. रिजनिंगचे क्वेश्चन सगळेच अटेम्प्ट नसतात करायचे, काही स्किप करायचे असतात. जे अवघड पझल महाट्रान्सकोला 120 मिनिटात 130 प्रश्न कोणी सॉल्व नाही करणार आहे. त्याविषयी मी मागच्या व्हिडिओ डिटेलमध्ये बोललो आहे. तो व्हिडिओ प्लीज महाट्रान्सको देत असाल तर मागचा रिव्हिजन स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन बघा. रिव्हिजन स्ट्रॅटेजीचा नाही, सॉरी, लास्ट 15 डेजची जी स्ट्रॅटेजी आहे ज्यामध्ये मी याच्याविषयी बोललो आहे, कशाविषयी? टेस्ट सिरीजविषयी. तो व्हिडिओ नक्की प्रत्येकाने जाऊन बघा. मी काय सांगतोय की ह्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये 50 पैकी फक्त 5 विद्यार्थ्यांनी फुल लेंथ टेस्ट सिरीज दिलेली आहे आणि त्यामुळे एक्झामचा ॲप्रोच हा फिक्स नव्हता की एक्झाम कोणत्या कंडिशनमध्ये कशा पद्धतीनं अटेम्प्ट करायची आहे. हे चुकलं, बऱ्याच जणांचं चुकलं. त्यांनी ते फोनवरती कबूल पण केलं की यस सर, मला वाटतं की मी इथे कमी पडलो. आणि मग तुम्ही जर इथे कमी पडत असाल, फुल लेंथ टेस्ट सिरीज देत नसाल तर आत्ता नोट डाऊन करा. कोणतीही एक्झाम देण्याच्या 15 ते 20 दिवस अगोदर तुम्हाला फुल लेंथ टेस्ट ही द्यायचीच आहे. त्या एक्झामशी फॅमिलियर होण्यासाठी, त्या एक्झामशी ओरिएंटेड होण्यासाठी. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, टेस्ट सिरीजमध्ये स्कोर कमी येतोय, येऊ द्या. तो स्कोर तुमचा डिसाइडिंग स्कोर नाही आहे. तुम्हाला तिथून इम्प्रूव्हमेंट करायला शिकायचं आहे की कोणत्या सेक्शनला किती वेळ दिला पाहिजे. 90 मिनिटात ॲक्च्युली खरंच 80च क्वेश्चन सॉल्व होतात, 85च क्वेश्चन सॉल्व होतात. टॉपर पण 80चाच आलेला आहे. टॉपर जर 80चा आलेला आहे आणि मी जर 95 अटेम्प्ट करण्याचा ट्राय करतोय आणि त्या घाईमध्ये फक्त 56 मार्क घेऊन येतोय, मी ब्लंडर करतोय. त्याऐवजी मी 85 क्वेश्चन्स करेक्ट केले असते, नसते 80 पण 75 तर आले असते, निगेटिव्ह मार्क्स नसते आणले, योग्य प्रश्न स्किप केले असते, सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करण्याच्या भानगडीत नसतो पडलो. बट हे एका दिवसात नाही होणार. यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस पाहिजे फुल लेंथ टेस्ट देण्याची आणि ती टेस्ट तुम्हाला द्यायची आहे इथून पुढे. सो चेक करा. जे विद्यार्थी स्वतःला हे काय आहे मोटिवेशन मी तुम्हाला दिलं असतं की नाही, ही एक एक्झाम नाही आहे, येणाऱ्या खूप साऱ्या एक्झाम आहेत, तुम्ही त्यामध्ये 100% एक्सेल करू शकतात, त्यामुळे तुम्हाला स्टिक राहायचं आहे, तुमचं नक्की यशस्वी तुम्ही होणार आहात. ह्या बोलण्यामध्ये काहीही अर्थ नाही आहे, कारण यात तुम्हाला हवा आहे एक स्ट्रॅटेजिक प्लान, जो प्लान तुम्हाला देईल की खरंच मी कुठे स्टँड करतो. विचार करा, हे जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांनी कदाचित याच्यातली एखादी स्टेप मिस केली म्हणून त्यांचं जर सिलेक्शन राहतंय, ती स्टेप तुमच्या प्रिपरेशनमध्ये ॲड करा आणि स्वतःला सिलेक्शन लिस्टमध्ये घेऊन या. अजूनही खूप एक्झाम्स बाकी आहेत, यांनी तर अजिबात होप सोडायचे नाही आहे. मी एक एक्झाम्पल पण देतो. अजून एक विद्यार्थी ज्याचं सिलेक्शन झालेलं आहे, मागच्या 4-5 वर्षापासून प्रिपरेशन करत होता, एकाही एक्झाममध्ये सिलेक्शन नव्हतं, ना CEA, ना JEE, ना AE, कुठल्याच एक्झाममध्ये नाही, ना MPSC मेन्स, ना काहीच. 5 वर्ष झाले असतील कदाचित, 3-4 वर्ष, 4-5 वर्ष, आणि डायरेक्टली पोस्ट कोणती निघाली? BMC सब इंजिनियरची.
बट ह्या एक्झाममध्ये त्याने असं काय वेगळं केलं असेल? सगळ्या गोष्टी अप्रोच टेस्ट सिरीज फॉलो केलं एकदम व्यवस्थितपणे आणि मागचा त्याचा स्कोअर किती होता? सेम रेंज 150 to 160 किंवा 100 मार्क असतील तर 55-60 ह्या रेंजमध्ये हा स्कोअर होता म्हणून तो टिकून राहिला. तुमचा हा स्कोअर असेल तर तुमचं सिलेक्शन येणाऱ्या 2-3 एक्झाममध्ये होईल, होप्स ठेवा. बट जे चुकतंय ते ॲनालाइज करायला शिका. हे दिलेलं नसेल तर बाळांनो टेस्ट सिरीज द्या. सो आय होप मी सगळे पॉईंट कव्हर केलं आहे. ज्यांच्यासोबत बोलणं झालेलं नाही, कदाचित तुमची पण हीच अडचण असेल की मी कुठे चुकलो, तर कदाचित आजच्या व्हिडिओमध्ये ती कव्हर झाली असेल. याच्या व्यतिरिक्त काही अडचण असेल कमेंटमध्ये सांगा. माझ्यापर्यंत अनेक मेसेजेस आलेले आहेत ज्यांच्यासोबत बोलणं व्हायचं बाकी आहे, आपण डिस्कस करूच. बट तोपर्यंत इथून काही भेटतंय का, हे काही अप्लाय करता येतंय का ते बघा आणि मोटिवेटेड राहून काय करायचं आहे, तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि ज्यांचा 110, 130 किंवा 40-50 स्कोअर येतो आहे, सिरियसली तुम्हाला कन्सेप्ट्स आणि स्ट्रॅटेजीवर वर्क करायची गरज आहे. ठीक आहे, तुम्हाला अजून खूप इम्प्रूव्हमेंट करायची आहे. तुम्हाला तुमच्या नोट्स देखील काय करायच्या आहे, चेंज करायच्या आहे. ठीक आहे बाळांनो, जे स्वप्न असतं ना, म्हणजे BMC सब इंजिनियर एक ड्रीम पोस्ट होती सगळ्यांसाठी आणि म्हणून बरेच जण यातमधनं डिमोटिवेटेड देखील झाले की सर नाही, वाईट वाटलं. खूप दिवसानंतर एक्झाम आली होती, खूप पूर्ण मला BMC साठीच प्रिपेअर करायचं होतं असं म्हणणारे अनेक विद्यार्थी, मला BMC मध्येच जायचं होतं असं म्हणणारे विद्यार्थी आहेत. येईल कधीतरी भविष्यात, नाही आली तर स्वप्नांचं असंच असतं, काही पूर्ण होतात, काही पूर्ण होत नाही. बट गिव्हअप करायचं नाही आहे, झालं ते सोडून द्यायचं आहे, डिप्रेस व्हायचं नाही आहे, पुढे जायचं आहे. या म्हणजे एक लास्टला तुम्हाला गुरु ठाकूर म्हणून एक कवी आहे, त्यांची स्वप्नांविषयी एक खूप चांगली कविता देखील आहे. ती तुम्हाला सांगतो की म्हणजे स्वप्न कधी कधी पूर्ण व्हायला येतात आणि थोड्यावरून राहून जातात. कविता म्हणजे अशा लाईन्स आहेत त्या सांगतो आणि हा व्हिडिओ संपवतो. आय होप तुम्हाला याच्यातून हेल्प झाली असेल. कवी गुरु ठाकूर म्हणतात, पाणीपुरीसारखी वागतात स्वप्न देखील कधी कधी. बघा, पाणीपुरीसारखी वागतात स्वप्न देखील कधी कधी, काही ढासाळतात ओठांशी नेता नेता अनपेक्षितपणे हातातच. तेच तर झालं, काही ढासाळतात ओठांशी नेता नेता अनपेक्षितपणे हातातच आणि मग सलत राहतात परीट घडीच्या शर्टावरल्या डागांसारखी आयुष्यभर. हेच तर झालं ना आपल्या एक्झाममध्ये. असं स्वप्न जवळ आलं होतं, पूर्ण व्हायला होतं, बट 4-5 मार्क्सने राहून गेलं. म्हणून त्याचा विचार करत बसायचा नाही. काही ढासळतात ओठांशी नेता नेता अनपेक्षितपणे हातातच आणि मग सलत राहतात परीट घडीच्या शर्टावरल्या डागांसारखी आयुष्यभर. पण जर एखादं स्वप्न ज्यावेळेस पूर्ण होतं एवढ्या मेहनतीनंतर, तो जो आनंद असतो, तो आनंद तुम्हाला आता घ्यायचा आहे. तुम्हाला त्यासाठी प्रिपरेशन करायचं आहे. म्हणून पुढच्या ओळी आहेत, तर काही झणझणीत ठसका देतात, प्राण कंठाशी येऊन डोळे डबडबून येईस्तोवर. जेव्हा स्वप्न पूर्ण होईल तेव्हा नक्की तुमच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू हे येणार आहेत. जेवढा वेट जास्त तेवढा आनंदसुद्धा जास्त. काही झणझणीत ठसका देतात, प्राण कंठाशी येऊन डोळे डबडबून येईस्तोवर. ब्रह्मांड दाखवतात ते तेवढ्या एका क्षणातच आणि तुम्हाला त्या क्षणाची वाट बघायची आहे. 100% तुम्ही सक्सेस व्हाल. बट तुम्हाला तिथपर्यंत काय करायचं आहे, स्वतःला टिकवून ठेवायचं आहे. हे होप्स कुणासाठी, जे रेसमध्ये आहेत त्यांच्यासाठी, उगीचच मोटिवेशन नाही. तुमचं होईल. ह्या गोष्टींवरती ॲप्लिकेशन करा, 4ही स्टेप फॉलो करा. ठीक आहे. आजचा व्हिडिओ आवडला असेल, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करायचं आहे, कमेंट करायच्या आहेत आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच. आणि एक महत्त्वाची गोष्ट, महाट्रान्सपोसाठी सगळ्यांनी फुल लेंथ टेस्ट सिरीज ह्या द्यायच्या आहे. मागचा व्हिडिओ नक्की बघा, व्यवस्थित प्रिपरेशन करा. यांच्यापैकी कदाचित खूप जण महाट्रान्सपोच्या सिलेक्शन लिस्टमध्ये आपल्याला दिसतील. थँक्यू.